नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खरं तर संविधानानं आपल्याला बहाल केलेलं आहे. मात्र गेले काही दिवसांमध्ये देशात एकतर असहिष्णुता वाढली आहे किंवा प्रगल्भता कमी झाली आहे. दोन्हीपैकी काहीतरी एक झालं असणार आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती खूप मोठ्या प्रमाणात हल्ले व्हायला लागले. विशेषतः चित्रपट याचे प्रामुख्याने बळी ठरत आहेत. त्यातही या चित्रपटांवर लादला जाणारा राजकीय स्कॅनर ही खूप मोठी एक चिंतेची बाब झालेली आहे. आणि आता यावेळी इंदू सरकार हा सिनेमा याच कारणाने चर्चेत आलाय. याचं कारण म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातल्या आणीबाणीवरती या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आलंय. नेमकं काय भाष्य केलंय ते त्यांच्या बाजूने आहे, त्यांच्या विरोधात आहे हे कळायला काही मार्ग नाही, कारण हा चित्रपट अजून प्रदर्शितच व्हायचा आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसनं याला विरोध करायला सुरुवात केली. आणि केवळ विरोधच नाहीये, तर काँग्रेस कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी दिसून येते. पुण्यामधली या चित्रपटाची पत्रकार परिषद त्यांनी दोनदा बंद पाडलेली होती आणि कालची नागपुरातली पत्रकार परिषद सुद्धा जो आवेश तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा होता, मधुर भांडारकर यांना ती कॅन्सल करावी लागली. काँग्रेसचे कार्यकर्ते एवढा विरोध का करतायत? त्यांना भीती वाटते कोणत्या गोष्टीची? आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अभिनेते जयवंत वाडकर, लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले या चर्चेत पुण्याहून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर लेखक आणि नाटककार ज्यांनी खरं तर या आणीबाणीवरती एक नाटक सुद्धा लिहिलेलं आहे, ते रत्नाकर मतकरी सर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर पुण्याहून काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय रमेश बागवे यांच्याकडे. रमेश बागवे, कारण काय काँग्रेसचा एवढा विरोध का होतोय? म्हणजे चित्रपट बघितलेला सुद्धा नाहीये तरी विरोधाला एवढं कारण काय? विरोध करण्याचं कारण एवढंच आहे की चित्रपटाची जी फिल्म आहे त्याचा तो ट्रेलर आहे इंदू सरकारचा, तो युट्यूबवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वीकडे तो व्हायरल झालेला आहे. आणि वस्तुस्थितीला तो अनुसरून नाहीये. इतिहासाचं चुकीचं दर्शन त्या चित्रात दिसतंय. आणि म्हणून त्या गोष्टीला आमचा विरोध आहे की इंदिरा गांधी बद्दल जे सत्य तुम्ही लिहा त्याबद्दल दुमत नाहीये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुणाचा विरोध नाहीये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड जर एखाद्या महान नेत्यांचं चरित्र हनन होत असेल, चुकीचा इतिहास जर लोकांपुढे दाखवायचा प्रयत्न असेल तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. बर, पण केवळ ट्रेलरवरनं तुम्ही संपूर्ण चित्रपटाची एवढी परीक्षा का करत आहात? कदाचित ट्रेलरमध्ये दाखवलंय तो संपूर्ण पिक्चर नसेलच. नाही, आम्ही त्या ट्रेलर आणि ते युट्यूबवर ते सोशल मीडियावर जे आलं त्याच्यानंतर मग ज्या वेळेला मधुर भांडारकर पुण्यामध्ये अचानक आले, आम्ही त्यांना भेटायला गेलो. आम्ही फक्त 4-5च लोक होतो. त्यांच्यासंग चर्चा करायला गेलो की बाबा आम्हाला त्यांना एवढं सांगणं होतं की तुमचा जो सिनेमा जो रिलीज होण्याच्या अगोदर आमच्या नेत्यांना दाखवावा, त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह मजकूर असेल तर त्याच्याबद्दल ते कट करून तुम्ही दाखवा. चर्चा करायला मी गेलो. चर्चा करणं हा काही गुन्हा नाहीये, पण ते भेटायलाच तयार नाही. वेगळी अथॉरिटी आहे, आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे जे अशा चित्रपटांचं आधी परीक्षण करतं. त्यात काही आक्षेपार्ह बाब असेल तर ती बाजूला काढायला लावतं. सेन्सॉर बोर्डवरती विश्वास नाहीये का तुमचा? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सेन्सॉर बोर्डाने सांगितलं, सेन्सॉर बोर्डाने त्या सिनेमामधले 17 कट दाखवले. 17 वेळेला ते कट केले पाहिजे अशा तऱ्हेचं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं असताना त्याच्यावरती मधुर भांडारकर अत्यंत उद्धटपणे बोलतात की मी सेन्सॉर बोर्डाचं ऐकणार नाही, मी ते कट करणार नाही. हे मी बोलत नाहीये, हे पेपरला देखील आलेले आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने सेन्सॉर बोर्डापेक्षा काय मधुकर भांडारकर मोठा आहे का? सेन्सॉर बोर्ड का केलेलं आहे की त्याच्यामधल्या कुणाच्या सामाजिक धार्मिक कोणत्या पण भावना दुखावल्या जाऊ नये, समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्डाची निर्मिती असते. त्याच्यामध्ये कल्पकता असेल, काय जरी असलं तरी ती वस्तू तुम्ही सांगा ना, फॅक्ट तुम्ही मांडा. सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट असल्याशिवाय त्यांना तो चित्रपट रिलीजच करता येणार नाहीये. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड जे सांगेल ते मधुर भांडारकरांना मानणं त्या ठिकाणी भाग आहे. सेन्सॉर बोर्डाने पेपरमध्ये आले, सेन्सॉर बोर्डाने सांगितलं त्यातले 17 भाग कट करायला लागेल. तर त्याच्यावरती मधुकर भांडारकर म्हणतात, पेपरला आलंय, त्यांचं स्टेटमेंट आहे, मी माझं बोलत नाहीये. ते म्हणतात की मी सेन्सॉर बोर्डाचं ऐकणार नाही. आता जर अशा तऱ्हेची भाषा वापरत असेल आणि सेन्सॉर बोर्डाचं ऐकत नसेल तर मग आता त्याच्याबद्दल मग आक्षेप घेणंच भाग आहे ना.
श्रीरंग गोडबोले, तुम्हाला काँग्रेसची ही भूमिका पटते का? म्हणजे केवळ ट्रेलर आहे हा आणि एक ठिकाणी मधुर भांडारकर सांगतात की आम्ही सेन्सॉर बोर्डचं काही ऐकणार नाही, हा मुद्दा त्यांनी धरून ठेवलेला आहे. केवळ त्या गोष्टीवरनं एखादी जर कलाकृती येत असेल तर त्याला हा विरोध योग्य वाटतो का तुम्हाला? नाही, मला हा विरोध योग्य वाटत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की सेन्सॉरने सांगितलेले कट केल्याशिवाय त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि वृत्तपत्राच्या एका बातमीवरती आधारित जर का काँग्रेस आंदोलन करणार असेल, तर अशा अनेक वृत्तपत्र बातम्या असतात, त्यात सोयीस्कर बातमी उचलून कसं चालेल? त्यामुळे कोर्टाने एकदा आपल्याला निरीक्षण करून संमती दिल्यानंतर तर कुठल्याही पक्षाने चित्रपट दाखवा, आमचा सेन्सॉर त्याच्या लागू दे, आम्ही कट सुचवतो, याला काहीच अर्थ नाही. हा अभिव्यक्ती संपूर्णपणे अधिक्षेप आहे. मतकरी सर, तुम्ही याविषयी लिखाण केलेलं आहे, तुम्ही स्वतः लेखका, तुमचं आणीबाणी विषयी लिखाण आहे, मला वाटतं तो पिरियड सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिलाय का? आणि काँग्रेस जेवढा विरोध करतोय तेवढा विरोध करण्यासारखं खरंच त्यामध्ये काही वाटतं का? नाही, मी ट्रेलर असा घाईघाईने पाहिलेला आहे, परंतु ट्रेलरवरून चित्रपटाचा विरोध करावा हे कुठल्याच चित्रपटाच्या बाबतीत बरोबर वाटत नाही. दुसरं असं आहे की आपण बाहेरच्या आणखीन कोणी काही विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण सेन्सर बोर्ड जे आहे ते सेन्सर बोर्ड आणि निर्माता दिग्दर्शक यांच्यातला हा प्रश्न आहे. मधुर भांडारकरांनी सांगितलेलं आहे की पहिल्या सुरुवातीला त्यांना हे जे कट सुचवले आहेत त्याच्यानंतर ते रिव्ह्यूइंग कमिटीला अप्रोच होणार आहेत. रिव्ह्यूइंग कमिटीलाही काही वेगळं म्हणायचं असतं, त्याच्या पुढे ट्रायब्युनल सुद्धा असतं. या सगळ्यामधून गेल्यानंतरच चित्रपट पास होतो. त्यामुळे आता घाईघाईने आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा सेन्सॉर बोर्डाला यांनी नकार दिलाय मधुर भांडारकरांनी असंही नाही, कारण ते रिव्ह्यूइंग कमिटी पुढे ते दाखवणारच आहेत. आणि दुसरं असं की आताच अलीकडे म्हणजे श्याम बेनेगलांच्या नेतृत्वाखाली जी समिती तयार झाली त्यांचं तर म्हणणं असं आहे की सेन्सॉर बोर्डनी हे असे छोटे छोटे कट्स करून हस्तक्षेप करू नये. त्यांनी फक्त चित्रपटाचा योग्यतेप्रमाणे ते मुलांना दाखवण्यासारखं आहे की प्रौढांना दाखवण्यासारखं आहे वगैरे हे ठरवावं. त्यामुळे मुळात आधी सध्या सेन्सॉर बोर्डच्या एकूण कार्यशक्तीबद्दल वाद आहे. त्यातून इथे तर अजून 2 ठिकाणी रिव्ह्यूइंग कमिटी आणि ट्रायब्युनलला सिनेमा जाऊ शकतो. त्यामुळे इतक्या आधी घाईघाईनी त्याला विरोध करण्याचं कारण काय आपलं? जयवंत वाडकर, यामध्ये काँग्रेसचा जो विरोध दिसतोय खूप घाईघाईने केलेला विरोध आहे, सगळ्यांनाच दिसतंय, कारण चित्रपट यायचा आहे, अजून केवळ एक ट्रेलर आपल्या समोर आहे त्याचा. काँग्रेसच्या विरोधात नेमकं काय दिसतं तुम्हाला? राजकारण आहे की जुन्या जखमा उलगडल्या जातील याची भीती दिसते तुम्हाला? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हाणामारी करायचं आणि मग विरोध दर्शवायचा हे तर अतिशय चुकीचं आहे. हिंसक पद्धतीने तुम्ही का वागता हा पहिला मुद्दा आहे. आणि जसं आपण कोर्टामध्ये लोअर कोर्टमध्ये आपली केस असते, मग आपण हायकोर्टला जातो, सेशन कोर्टला जातो, तशी इथेही ती प्रथा आहे. त्यामुळे पहिले कट सुचवले, त्यानंतर ते आणखीन त्याचं जसं मतकरींनी सांगितलं की रिव्ह्यू कमिटी समोर जाईल आणि मग पुन्हा असं खूप आहे. म्हणजे 2-2, 3-3 ठिकाणी जाऊ शकतो तो. आणि त्यानंतर तो जो रिझल्ट येईल त्यानंतर रिॲक्ट करायला पाहिजे तुम्ही. आणि ट्रेलरमध्ये मला असं वाटतं की ट्रेलर नीट पहा तुम्ही, तर मला असं वाटतं की ते इंदिरा गांधींचं म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की त्यांचं काय दाखवलेलं आहे वाईट असं तुम्हाला वाटतं, पण त्यांच्या कितीतरी चांगल्या गोष्टी दिसत आहेत. म्हणजे त्या किती झट्ट आहेत, कशा त्यांनी स्ट्रगल करत म्हणजे ते आल्या आणि देशासाठी काय काय केलं हे सगळं दाखवलं गेलंय. तुम्हाला ते दिसतंय. तुम्ही एखादा कट बघितला म्हणजे आता एखादा कट मला दिसतोय त्यामध्ये, तर आपल्याला असं वाटतं की अरे फॅमिली कोणाला नाही आहे, त्यांची पण फॅमिली आहे, ते फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली काही आहे त्याच्याबद्दल दाखवलेलं असेल. ते तुम्ही आत्ताच कसं ठरवता ते? रमेश बागवे, एक छोटंसं उदाहरण, आपल्याकडे एक लगान नावाचा चित्रपट आलेला होता, एक थोडंसं मिथ्स मध्ये, म्हणजे आपण एक काल्पनिक थोडंसं लेखकाने लिबर्टी घेतलेली होती त्यामध्ये आणि त्यावेळेच्या परिस्थितीवरती भाष्य केलेलं होतं. आता सुद्धा या ट्रेलरमधनं असं प्राथमिक चित्र दिसतंय की त्या आणीबाणीवरती ते भाष्य केलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला एक गोष्ट नक्की मान्य असेल की त्यावेळेला आणीबाणीला पाठिंबा देणारे लोक होते, त्याचप्रमाणे आणीबाणीला विरोध करणारे पण लोक होते. जर आणीबाणीला विरोध करणाऱ्या लोकांची जर कथा या चित्रपटात मांडली असेल, समजा, काय चुकलं मधुर भांडारकरांचं?
हे बघा, समाजामध्ये अनेक प्रभाव असतात विचाराचे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आम्ही त्यांच्यासंग चर्चा करायला गेलतो. 4-5 काँग्रेसचे आम्ही प्रमुख नेते मंडळी, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करा, तुम्ही आमच्यासंग चर्चा करा. चर्चेने प्रश्न सुरू शकतो ना. तिथं काय कुणी तिकडं भांडणं मारामाऱ्या काय तोडफोड कुणी काय केली नाहीये. 4-5 लोक त्या ठिकाणी गेल्यावरती त्या हॉटेलच्या मॅनेजरला, त्यांच्या लोकांना विनंती केली की आम्हाला मधुर भांडारकर संग एक 5 मिनिटं बोलू द्या, त्यांना विचारायचं आम्हाला. चर्चा केली असती तर प्रश्न मिटला असता ना. परंतु आम्ही ते थांबलो, 4 तास थांबलो त्यांची वाट बघत. पोलिसांनी मध्यस्थी केली, मॅनेजरनी मदत केली. ते यायलाच त्याला ते म्हणते की माझी मनस्थिती आता त्यांच्यासंग चर्चा करण्याची नाहीये. मग आणखीन संशयाचं वादळ निर्माण झालं, कार्यकर्ते जमा झाले आणि त्याच्यामुळं ते अशा तऱ्हेने आम्ही जबरदस्ती केली हे म्हणणं चुकीचं आहे ना. आम्ही तर चर्चेला गेलो होतो त्यांच्यासंग की बाबा ह्या पिक्चरमध्ये काय आक्षेप मजकूर आहे का, असं तो आपण काढून टाकावा, पण चर्चाच करायची नाही. ही कुठली लोकशाही आहे? मग नागपूरमध्ये आता तुम्ही केलात ते, नागपूरला आता झालं ना सगळं. नागपूरमध्ये तर ते दृश्यच दिसत होती. जवळपास 50 पेक्षा जास्त कार्यकर्ते ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्या ठिकाणी चहा प्यायला येऊन बसलेले होते. तुम्ही मला सांगा रमेश बागवे, अशा ठिकाणी तो चित्रपटाचा दिग्दर्शक येऊन पत्रकार परिषद घेताना दहशतेखाली नसेल का तो कशी त्याची मनस्थितीच नसणार ना. आणि हे शेवटी एक लक्षात ठेवा, जर कोणत्याही व्यक्तीच्या बद्दल जर तुम्हाला पिक्चर एक मिनिट जरा बोलू द्या मला. कोणत्याही व्यक्तीच्या बद्दल जर त्याच्या नावाने पिक्चर काढायचं असेल तर तो दिवंगत असल्याच्या घरच्याची तर संमती घेतली पाहिजे. मधुरकर भांडारकरांनी इंदिरा गांधींच्या कुटुंबाची काय कधी एनओसी घेतली का त्यांनी की मला इंदिरा गांधीच्या वरती पिक्चर काढायचा आहे? कोणासंग बोलले का ते? एकतर परमिशन घेतली नाहीये. बागवे आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधीचा खोटा इतिहास लोकांपुढे मांडण्याची प्रक्रिया त्यांनी ते बागवे त्यांच्याबद्दलचं पुस्तक आलेलं आहे, त्या पुस्तकाचा आधार घेऊन त्यांनी फिल्म केलेली आहे. म्हणजे तुम्हाला आधी पुस्तकावर आक्षेप घ्यायला पाहिजे. त्या पुस्तकात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ना. मला एकच बोलायचंय, इंदिरा गांधी हे काय एक लक्षात ठेवा, इंदिरा गांधी हे काय मामूली व्यक्ती नव्हत्या. ऑफकोर्स नाही. त्यांना स्वतः या देशाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयीने त्यांच्या ऐका ना 2 मिनिटं माझं बोलत तर ऐका तुम्ही, मला बोलू तर द्या. तर त्यांच्याबद्दल त्यांना दुर्गादेवीची उपमा दिली. एक धाडसी निर्णय घेणाऱ्या महिला त्यांना दुर्गादेवीची उपमा दिली. लंडनच्या बोब्स त्या मासिकांनी एक वैभवशाली महिला म्हणून त्यांची गणना केलेली. त्यांनी ह्या देशामध्ये फार मोठी कारकीर्द केली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पोखरणमध्ये अणु चाचण्या झाल्या. देशाची शान जगामध्ये उंच झाली. प्रभावशाली भारत देश म्हणून जगामध्ये गणला गेला. देशामध्ये त्यांनी इतकं मोठं कार्य केलं, देशासाठी प्राण अर्पण केला. म्हणून इंदिरा गांधी हे काय मामूली व्यक्ती होत्या. आमचं म्हणणं तेच आहे रमेश बागवे, आमचं म्हणणं तेच आहे. त्यांच्याच काळात बुद्ध हसला, पोखरणमध्ये अणुस्फोट झालेला होता. त्यांच्याच काळात म्हणजे रमेश बागवे इंदिरा गांधींच्या काळातच त्यांनी अमेरिकेला ठणकावलेलं होतं की अमेरिकेचं आरमार जर आमच्याकडे आलं तर ते इथंच बुडू. एवढी डायनॅमिक लेडी आहे आणि त्यांच्याबद्दल या ठिकाणी आक्षेपार्ह काहीतरी केलेलं आहे असं का तुम्हाला वाटतं? आणि दुसरी गोष्ट, त्यामध्ये इंदिरा गांधींसारखं दिसणारं एक कॅरेक्टर त्या ट्रेलरमध्ये दिसतंय. म्हणजे ही स्टोरी सगळी इंदिरा गांधी सेंट्रिक असेल असं का चर्चा करायला काय वाटतं? हरकत आहे? तुमच्याकडे कुणी चर्चेला आलं की त्याला चर्चा करायला काय हरकत आहे? तुमच्याकडे काय मोठे कुणी अतिरेकी आले का पाकिस्तानचे लोक आले चर्चा करायला? नाही, पण तुमच्या पुणे शहरातले कार्यकर्ते, तुमच्याकडे सामाजिक कार्यकर्ते आले, चर्चा करायला नको? बागवे अजूनही फिल्म्स येतात, तेव्हा कुठे येतात तुम्ही चर्चा चर्चा करायला? करायला? मला सांगा, तेव्हा येता का तुम्ही चर्चा करायला? खूप फिल्म्स येतात पॉलिटिकल्स पकडून, पॉलिटिकल्स लोकांना पकडून, पण तेव्हा कुठे आलात तुम्ही? तेव्हा तुम्ही कुठे होता? नम्रताताई, हा इंदिरा गांधीवर मतकरी सर बोला. सिनेमा आहे. ठीक आहे, मतकरी सर बोला. त्यांना काही मुद्दा दिवंगत पंतप्रधान आहे. इंदिरा गांधी आमची अस्मिता आहे. अहो तुमचीच नाही, ही सगळ्या देशाची अस्मिता आहे. मतकरी सर बोला, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे? मग चर्चा करायला काय हरकत आहे? मला असं मॅडम आमच्या बरोबर चर्चा करायला काय हरकत आहे? त्यांनी चर्चा केली नाही. चर्चाच करायची नाही. आम्हाला बोलू द्या ना. आपण मतकरी सरांना वेळ देऊया. रमेश बागवे, आपण मतकरी सरांना वेळ देऊया. ही मधुर भांडारकरांनी चर्चा केली किंवा नाही या विषयावर ही चर्चा नाही आहे. या विषयावर ही चर्चा चाललेली आहे असं दिसतंय. ते नाही आहे महत्वाचं. महत्वाचं आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर त्यांच्या
त्यांच्या एवढं मोठं कर्तृत्व असलेल्या स्त्रीबद्दल काही विरुद्ध आणि वेगळं आणि चुकीचं जर मांडलं असेल तर काय, एवढाच प्रश्न आहे. दुसरं असं लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये पहिल्यापासून मधुर भांडारकरांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये 70% फिक्शन आणि 30% रमेश बागवे, आपण मत्करी सरांना मुद्दा पूर्ण करून देऊया. वास्तववाद हा 30% आणि 70% फिक्शन आहे. त्यामुळे त्यांचं त्या चित्रपटात काय चित्रण केलंय हे पाहिलं पाहिजे. तुम्ही असं धरून का चालता की इंदिरा गांधीचं वाईटच चित्रण केलं असेल. दुसरं आणखी असं बघा की एखाद्या कलावंताला जर आपली कथा कुठल्याही इतिहासातल्या कुठल्याही कालखंडाविषयी, कालखंडाच्या पार्श्वभूमीवर लिहायची असेल तर त्याला ते दाखवायचं स्वातंत्र्य आहे की नाही. त्यांनी त्या कालखंडामध्ये जे जे घडलं, जे जे इतिहासामध्ये म्हटलंय ते दाखवायचं त्याला स्वातंत्र्य आहे, कारण तो इतिहास सर्वांच्या समोरच आहे. त्यामुळे त्याचा आधार घेणं हे कुठल्याही कलाकृतीला माहितीसाठी सांगतो साहेब, गेल्या वर्षभरामध्ये बोला, गेल्या वर्षभरामध्ये आमच्या इंदिरा गांधीबद्दल, राजीव गांधीबद्दल, पंडित जवाहरलाल नेहरूबद्दल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकी बदनामी करायचा प्रयत्न चाललेला आहे. परवा एका हेगडे नावाच्या व्यक्तीने इतक्या खालच्या तलावरती इंदिरा गांधीबद्दल ते शब्द वापरले फेसबुकवरती. त्याच्या अगोदर बालभारतीच्या 9वीच्या पुस्तकामध्ये रमेश बाबू, आपण या ठिकाणी गल्लत करूया नको. सोशल माध्यम ही पूर्णपणे वेगळी आहे. हे एक वेगळं माध्यम आहे, हे चित्रपटाचं माध्यम आहे. हा चित्रपट येतोय आणि हा एका विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. आणि जसं मत्करी सर म्हणाले त्यामध्ये फक्त इंदिराजींच्या विषयी वाईटच बोललं असेल असं का गृहीत धरताय तुम्ही. बागवे, तुम्ही ट्रेलर नीट पहा, परत पहा. चर्चा करायला लागेल, चर्चा करतात ते पुढे आमच्या बरोबर का करत नाही. पण त्यांच्या मनामध्ये का चर्चा करावी, तुमच्यासोबत का चर्चा करावी, आग्रह का आहे तुमचा असा, कशासाठी करावी. त्यांनी फिल्म बनवले, त्यांनी पैसे खर्च केले. त्याचं कारण सांगतो ना. बालभारतीच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आमच्या नेत्याबद्दल अत्यंत चुकीचा इतिहास लहान मुलांच्या समोर मांडला जातो. बालभारतीविषयी ऑब्जेक्शन घ्या, सोशल माध्यमांविषयी ऑब्जेक्शन घ्या. मधुर भांडारकरांची पत्रकार परिषद का उधळून लावताय तुम्ही. तुम्ही त्या बालभारती तिकडे जाऊन आंदोलन करा ना मग. आणि रमेश बागवे, यामध्ये या सरकारने काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही वर्षभर, रमेश बागवे, यामध्ये मग राजकीय पक्षांची भूमिका थोडीशी सोयीस्कर आहे असं नाही का वाटत. स्वर्गीय इंदिरा गांधीची जन्मशताब्दी महोत्सव आम्ही सुरू करतोय. सोयीस्कर भूमिका नाहीये का. काही दिवसांपूर्वीच कमल हासन यांचा हे राम हा चित्रपट आलेला होता. रमेश बागवे, हे राम हा चित्रपट आलेला होता, ज्याचे शोज काँग्रेसने पण काही ठिकाणी अरेंज केलेले होते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट तुम्हाला आठवत असेल तर. आणि आता हा चित्रपट इंदिरा गांधींच्या विषयी भाष्य करणारा आहे. जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला वाटतं हा वाईट भाष्य करतोय आणि तुम्ही त्याला विरोध करता. किती सोयीस्कर भूमिका आहे ही. आता आम्ही इंदिरा गांधीच्या चर्चेला गेलो, तुम्ही चर्चा करा. नाटक केलं त्याचे काँग्रेसच्या त्यांचा काही विरोध नव्हता. वर त्यांनी त्याचे काही प्रयोग लावले. सुशील कुमार शिंदेनी येऊन पाहिलं, संजय निरुपमनी येऊन पाहिलं आणि कौतुक केलं नाटकाचं. गोष्टीला आमचा विरोध आहे. श्रीरंग गोडबोले, यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची, या ठिकाणी फक्त आता काँग्रेस दिसतंय आपल्याला, पण सगळ्याच राजकीय पक्षांची अगदीच सोयीस्कर भूमिका असते या प्रत्येक वेळेला की आमच्या अस्मितेवरती घाला घातलेला आहे आणि एवढ्या छोट्या अस्मिता असतात असं दाखवत असतात हे राजकीय पक्ष. बागवे, एक सिनेमा बनवताना त्याला मागे मला असं वाटतं की ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांनी बोलावं. याची तुम्हाला कल्पना नसेल. एक सिनेमा बनवताना 9वीचं पुस्तक आणि तुम्ही असं काहीतरी येऊन बघून लगेच रिॲक्ट करून मोकळे होता. यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहिला जातो. हे आम्ही कसं सहन करणार. श्रीरंग गोडबोले, अशा प्रकारे हा राजकीय स्कॅनर ज्या वेळेला आपल्या इथल्या कलाकृतींवरती लावतोय, म्हणजे तुम्ही कलाकृती क्रिएट करणारे आहात, क्रिएटरला किती त्रास होत असतो यामध्ये. नाही, मला वाटतं की पाकवे सर आणि वाडकर सर हे दोघं जण जर का शांत राहिले तर आम्ही बोलू शकतो. बोला. मला असं वाटतं की एक फार मोठी गल्लत इथे होतीये. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आज बोलतोय. याच्यामध्ये कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाला जाणीवपूर्वक मलिन करण्याचा कट रचलेला आहे, या सगळ्या गोष्टी आता चर्चेच्या नाहीच आहेत. असा कट रचला जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. परंतु तो आता मुद्दा नाही. आता मुद्दा असा आहे की एक चित्रपट त्याचा एक ट्रेलर आता आलेला आहे.
त्या ट्रेलरवरून त्या चित्रपटाविषयी गदारोळ झालेला आहे आणि हा गदारोळ पहिल्यांदा होत नाही. आता चित्रपट तयार करताना किती स्वातंत्र्य घ्यायचं, किती स्वातंत्र्य द्यायचं आणि ते स्वातंत्र्य आहे की नाही हा आता आजचा विषय आहे. आणि माझं त्याबद्दल स्पष्ट मत असं आहे, पूर्ण स्वातंत्र्य चित्रपटाच्या त्याला निर्मात्याला असलं पाहिजे. याचं कारण तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये. आता चर्चा करायची कधी करायची, चर्चा चित्रपट झाल्यावर चर्चा करा. जर तो चुकीचा असेल त्याबद्दल तुम्ही टीका करा, पण चित्रपटाचं प्रदर्शन रोखणं, त्याचं प्रमोशन रोखणं ही गळचेपी आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक मार्गाने त्याला ते सांगायचं, त्याला ते बोलण्याचा अधिकार आहे, द्यायला पाहिजे. मला विरोध करण्याचा अधिकार. विरोध कसा करायचा, लोकशाही जबरदस्ती करून, दहशतबाजी करून विरोध करता कामा. जर का तो दिग्दर्शक असेल त्याला काही आपण आता रंग परिनिरीक्षण आपलं सेन्सॉर बोर्ड आहे, सेन्सॉर बोर्डच असेल त्याच्याबद्दल चर्चा करा, पण समोरच्या माहिती बोलण्याची स्पेस द्या, हुल्लडबाजी गळची पिकव. बरं, मतकरी सर, मला वाटतं या गोष्टीवरती तुम्ही थोडासा प्रकाश टाकू शकाल की मला वाटतं इंदिराजींनी स्वतः पुढे येऊन सांगितलेलं होतं की त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीतला किंबहुना त्यांच्या आयुष्यातला हा एक दुर्दैवी कालखंड होता, थोडासा अवघड कालखंड होता, हे स्वतः इंदिराजींनी पुढे येऊन सांगितलेलं आहे. बरोबर. एवढंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं होतं, त्यांच्या सेक्रेटरीनी जे लिहिलंय पुस्तकावर आहे त्यांच्या, आणि ते आम्ही आमच्या नाटकाच्या आधी सांगतो की इंदिराजींना पेडिस्टलवर ठेवू नका, त्यांना दैवत समजू नका किंवा त्यांचा विरोधही करू नका. त्या जशा आहेत, व्यक्ती म्हणून जशा दिसतात तसं त्यांनी काय कर्तृत्व केलंय तेवढंच तुम्ही इव्हॅल्युएट करा. रमेश बागवे, या ठिकाणी इंदिरा गांधी यांचं कर्तृत्व किती मोठं आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एवढ्या एखाद्या छोट्याशा चित्रपटात कुठच्या तरी वेगळ्या अँगलने त्या संपूर्ण प्रश्नावर भाष्य केलं असेल म्हणून त्यांची कुठेतरी बदनामी होईल, एवढं लहान तुम्हाला ते व्यक्तिमत्व वाटतंय? अहो, त्यांच्या कारण नाहीये या फार मोठी. कारण आम्ही तिकडे काय विरोध पण नाही केला तर तुम्ही विरोध बोलताय, चर्चेला गेलो तर तुम्ही विरोध बोलताय. म्हणजे सर्वांनी ठरवलंच आहे की काँग्रेसला ह्या ठिकाणी बदनाम करायचं. आम्ही त्या ठिकाणी 4-5च लोक गेलतो, प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळी, आणि त्यांच्याकडे चर्चा करणं म्हणजे काय विरोध आहे का? मला कळत नाही विनाकारण त्याला इतकं मोठं स्वरूप का देताय. हा, चर्चा न करता आणि मग आमच्या इंदिरा गांधी बद्दल बोललं, त्याच्याबद्दल काय? मधुर भांडारकरांना काँग्रेसची कार्यकर्त्यांची भीती वाटलेली होती, त्यांनी हे समोर येऊन सांगितलं. इनफॅक्ट राहुल गांधी तुमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना टॅग करून ट्विटरवरनं सुद्धा हे त्यांनी विचारलं. नाही, हे धात खोटं आहे, साफ खोटं आहे. मधुकर भांडारकर मला चांगलं ओळखतात. मी मंत्री असताना त्यांच्याबरोबर माझे संबंध आलते, हे चांगलं त्यांना पण माहिती आहे. आम्ही फक्त 4-5च एक्झॅक्टली आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः गृहराज्यमंत्री होतात म्हटल्यानंतर कायदा हातात घेण्यामध्ये काय हशील आहे हो रमेश बागवे? तुम्ही स्वतः होतात गृहराज्यमंत्री. काय हातामध्ये घेतला? कुठं तोडफोड केली, कुठं मारामारी केली? चर्चेला जाणं म्हणजे काय हातामध्ये घेणंय का? तुम्ही पुढं चर्चेला गेला आणि तिथं कोणी बोललं नाही म्हणजे तुम्ही कायदा हातामध्ये घेतला? ते घडू नये, समाजामध्ये विद्रोह घडू नये, समाजामध्ये उद्रेक होऊ नये. इंदिरा गांधीला मानणारा फार मोठा वर्ग आहे देशामध्ये. उद्रेक होईल हे तुम्ही आधीच का डिक्लेअर करून टाकलं? चित्रपट येऊ दे ना, आधी चित्रपट येऊ दे ना. तुम्ही आधीच का डिक्लेअर करून टाकलं? समाजात उद्रेक होईल की नाही याच्यासाठी एक फिल्टर एजन्सी बसवली आपल्याकडे. तुम्ही पाहिलं का युट्यूबवरती? पाहिलं का एक हप्त्यापूर्वी आदरणीय इंदिरा गांधी बद्दल इतक्या खालच्या तराची टीका केली, कोणी काय बोललं का? अहो, मग जिथे त्यांच्यावरती अशी टीका होतीये, जिथे त्यांच्यावरती पातळी सोडून टीका होते, तुम्ही विरोध करा ना. तुम्ही जिथे संबंध नाही अशा ठिकाणी का विरोध करताय? पुण्याचे 2 मिनिटं ऐकून तर घ्या तुम्ही, मला बोलत ऐकून तर घ्या. आम्ही पोलीस कमिशनर लेखी निवेदन दिलं की ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे त्याला त्वरित अटक करा.
आम्ही कायदा मानणारे कार्यकर्ते आहोत. आमचा पक्ष कायद्याने काम करणार आहेत. आम्हाला मारतोड वगैरे आवडत नाही. महात्मा गांधीच्या विचाराने आम्ही काम करतो. बोलणं म्हणजे काय, त्याला विरोध झाला काय? चर्चा पण करायची नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. जयवंत वाडकर, अगदी वाइंड अप कमेंट हवे मला. या सगळ्यामध्ये हे जे राजकीय स्कॅनर लावले जात आहेत, आपल्या कलाकृती कुठेतरी दबल्या जात आहेत, कुठेतरी त्या कलाकारांना हात आखडता घेऊन त्यांची कलाकृती समोर आणावी लागते. खरंच आहे. म्हणजे आपल्याला कितीतरी फिल्म आहेत. आता एक फिल्म येते सेंटिमेंटल नावाची, त्यात सुद्धा आता एवढे कट्स दिलेले आहेत. एक नाव वापरलेलं आहे डीएन नगर पोलीस स्टेशन असं, तर त्याच्याबद्दल की ते तुम्ही काढून टाका वगैरे. आज म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे डीएन नगर म्हणजे तेच डीएन नगर असेल का? काही नाव असेल ना, डीएन नगरवर दामोदर काही असू शकतं. तर ते या छोट्या छोट्या गोष्टीवर एवढा प्रॉब्लेम आहे आणि एवढे कट सुचवतात. तर ह्याला कुठेतरी बंदी आली पाहिजे. कारण का तो आपला जो मुद्दा आहे तो मला सांगू द्या ना, का नाही सांगायचा? आणि मधुर भंडारकरने हा जो ट्रेलर केलेला आहे, तो ट्रेलर तुम्ही नीट पाहिलाच नाही असं माझं पुन्हा मत आहे. कारण का त्याच्या इतर चांगल्या बाजू दिसत आहेत त्या ट्रेलरमध्ये. जसं श्रीरंग गोडबोले बोलले ते बरोबर आहे का? ट्रेलर बद्दल तुमचा आक्षेप आहे का? आधी तो येऊ दे, लोकांना फिल्म बघू दे, नंतर तुम्ही रिॲक्ट करा ना. आधीच का रिॲक्ट करता? कदाचित ही फिल्म खूप चांगली असेल. इंदिरा गांधींसाठी एक कुठेतरी खूप मोठं नाव तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळ्या गोष्टी या फिल्ममध्ये असतील, असंही असेल. तुम्ही बघा ना आधी. आणि तुम्ही चर्चेला का यायचं? आणि का तुम्ही, मला असं वाटतं मधुर भंडारकरने का चर्चेला यायचं? तुमच्या स्वागत करू आम्ही त्यांचं. का चर्चेला यायचं तुमच्या? ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा अजूनही काँग्रेसने त्याचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये की हा चित्रपट बघितल्याशिवाय काँग्रेसचा हा विरोध एवढा का आहे. कारण इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या डायनॅमिक लेडी होती ती, आणि त्यांनी ज्या पद्धतीने डिसिजन घेतलेले आहेत कोणीही त्यांच्यासमोर उभं राहणार नाही एवढं असं तेजस्वी ओजस्वी असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि एखाद्या चित्रपटामुळे त्यांच्या कारकिर्दीला, त्यांच्या प्रभावाला कुठेही छोटासा डाग सुद्धा येईल एवढं लहान व्यक्तिमत्व नाहीये ते. मला वाटतं काँग्रेसनेच ही गोष्ट थोडीशी समजून घ्यायला हवी. आणि बघितल्याशिवाय या चित्रपटाला जो कुठे त्यांचा विरोध सुरू आहे ना, त्याबद्दल त्यांनी पुनर्विचार नक्कीच करायला हवा. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.